जय महाराष्ट्र. कालपासून हा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी हिंजवडीच्या रस्ता रुंदीकरणासंदर्भात जो मध्ये येईल त्याच्यावर 353 अंतर्गत गुन्हे दाखल करा असे स्पष्ट आदेश दिल्यानंतर पोलीस प्रशासन पूर्ण ऍक्टिव्ह मोडवर आले. त्याचाच प्रत्यय या व्हिडिओतून येतो की दादांच्या आदेशाबरोबर पोलीस नागरिकांसोबत डायरेक्ट ओढाताणीवर आले, डायरेक्ट आरेरावीवर आले. म्हणजे एवढी ताकद दादांच्या शब्दांमध्ये आहे. पण हीच ताकद दादांची त्यावेळेस कुठे जाते ज्यावेळेस जनतेच्या हिताचा एखादा प्रश्न येतो. आज 4 ते 5 महिने झाले पीएमपीएमएल ची अमानुष भाववाढ पुणेकरांवर लादली गेली. त्याच्यावर दादा एकदाही पीएमपीएमएल प्रशासनाला दादांनी झापलं नाही. का नाही बोलले दादा? पुण्यामध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणावर गुन्हेगारी वाढतीये, त्याच्यावर दादा काहीच बोलत नाहीत. पोलीस प्रशासन काय करते कोयत्या गँगच्या संदर्भात, त्याच्यावर दादांचा काही शब्द येत नाही. गुटखा बंदी असून सुद्धा राज्यामध्ये सर्रासपणे गुटख्याची विक्री होते, अंमली पदार्थांची विक्री होते, त्याच्यावर दादा काच काही बोलत नाहीत. दादांना विनंती आहे की दादा खरंच तुमच्या शब्दांमध्ये खूप ताकद आहे. तुमच्या एका शब्दावर प्रशासन खडबडून जागं होतं, याचा प्रत्यय या व्हिडिओतून येतोय. तर एकदा हेच सगळे आदेश, हेच सगळा कणखरपणा, पीएमपीएमएल ची भाववाढ कमी करणं, जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांना काय आदेश देणं आणि गुटखा विक्री आणि अंमली पदार्थ विक्री यांच्या संदर्भात जर दिले तर पुणेकरांना फायदा होईल, एवढं मात्र निश्चित. जय महाराष्ट्र.